जय गुरु. जय गुरु. आवाज येतोय माझा? जय गुरु मॅम. जय गुरु. मला तो एक व्हिडिओ मिळाला जय गुरु. याचा जय की गुरु. आपण जय गुरु. जय. आपण काल जी चर्चा करत होतो हा. त्याच्यावरती मागच्या वर्षी सरांनी जे सूचना आणि क्लॅरिफिकेशन दिलेत त्याचा व्हिडिओ आहे, हम्म. म्हणजे ते आहे तर लावतो मी आता. मी ते हो, आपण चालेल चालेल. दोघ जण आहोत, सुरुवात करू. तो पण येतील कोणतरी. हो जय हो, गुरु. चालेल. वेळच वेळ आहे मग. मला झोप वेळच वेळ आहे. काढायची. हं. आवाज येतोय ना? हो हो. चालेल चालेल, बघते मी, प्रयत्न तर नक्कीच करीन. हा, बघते. ठीक ठीक आहे. तर हे झालं आपलं. आता तुम्हाला मी एक तिने जेव्हा उन्नतीने मला सांगितलं तुमचं जे व्याकरणाचं आहे म्हणून, तर मी तुम्हाला काल म्हणजे आज सकाळी एक आर्टिकल पाठवलं होतं. तुम्ही बघितलं का? उभयपदी हो, आता बघितलं. नुसतं उघडलं, थोडंफार बघितलं नाही. हा. तर अं, तर त्याचं म्हणजे तुम्ही हां, म्हणजे मी आता स्क्रीन शेअर करू का ते? म्हणजे बरं पडेल हा, जरा. चालेल की. चालेल ना. हां. तर छान म्हणजे मला ते सापडलं आणि तिथं एकदम छान म्हणजे जास्तच डीपमध्ये येतं ॲक्च्युली. पण म्हणजे त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे, की हल्ली कोणी कशाही प्रयोग वापरतो, हल्लीच्या संस्कृतमध्ये. जे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले, की हल्ली काही एवढी कोणी बघत नाही. पण त्याचं मूळ काय आहे? तर त्याचं इथं आणि हे सगळं वेदांपासून आलेलं आहे. यजती आणि यजते. बघा इथे जसं लिहिलंय, की कोणी जर यज्ञ सो कोई यज्ञ अपने लिए करता है तो कहा जाएगा सहा यजते, परंतु जब किसी अन्य यजमान के लिए करेगा सहा यजती. हं. तर असे म्हणजे बरेच धातू आहेत, की ज्याची क्रिया ही स्वतःच्या लाभाकरता केली जाते आणि कधी-कधी दुसऱ्याच्या लाभाकरता केली जाते. जसं आपण पचती, पचतेचं उदाहरण आपण बऱ्याचदा घ्यायचो. तर हे तर तुम्हाला कळलं असेल, बरोबर? हो. नाही का? म्हणजे यात तर काही डाऊट नाहीये. आणि कदाचित त्यामुळेच तुमचं म्हणजे कन्फ्युजन मला झालं वेगळंच असेल. दिसत. किंवा असं असताना मग आपण म्हणजे आता आता ठीक आहे, आता तो पाठच बघूया आपण परत, की म्हणजे समजा तो पाठ जर बघितला आपण तर त्याच्यात पण सहावा सर धडा का? ह्याच्यामध्ये हा सहयजते जो म्हणतो, तो जर आपल्यासाठी यज्ञ करतो तो अहम यजामी म्हणेल ना, का तसं काहीतरी म्हणेल ना, तो यजते का म्हणेल? नाही नाही नाही. सहा म्हटलंय ना. अहो हा मग नाही नाही. नाही हा, स्वतःसाठी करतोय ना. नाही राजेश नाही दादा, असं असतं माहितीये का, जर मी म्हंटल की राजेश दादा स्वतःसाठी यज्ञ करतोय असं मी कोणाला तरी सांगतेय, मग तेव्हा सहयजते येणार. आणि दुसरं नाही एक्झाम्पल. नाही नाही नाही, एक मिनिट राजेश, जरुरी नाही की यजते किंवा आत्मनेपदी हे स्वतः म्हणजे अहम किंवा वयमनीच होणार. आता उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, रामः ओदनम पचती आणि रामः ओदनम पचते. हा, यात काय फरक आहे? राम जर स्वतःसाठी जर भात शिजवत असेल एकट्या राहून तर तेवढी राम पचते. हं. पण राम आचारी असेल आणि सगळ्यांकरता बनवत असेल खानावळीत नोकरी करतो म्हणून, तर तेवढी राम हा ओदनम पचते. समजलं? दोन्ही ठिकाणी प्रथम पुरुष आहे. पण एका ठिकाणी त्या शिजवण्याचा लाभ त्याला स्वतःलाच मिळतोय, कारण तो स्वतःच खाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी त्या शिजवण्याच्या क्रियेचा लाभ हा इतरांना मिळणार आहे. सर, इथे एक असं वाक्य आहे की मी त्याच्या घरी जाऊन त्याला सांत्वना देईल.
तर मग आता इथे सांत्वइष्ये येईल की सांत्वइष्यामी होईल? नाही सांत्वना देईल. आता सांत्वना देईल हे जे आहे तर त्या सांत्वना देण्याचा परिणाम त्याच्यावर कोणावर होणार आहे. होणार आहे? हा, म्हणून सांत्वइष्ये हे बरोबर होईल. त्या नाही नाही व्यक्तीवर नाही ना होणार आहे ना, तो नाही शांत होईल ना. शांत कोण होईल? मी तो होईल की तो होईल? तो म्हणजे होईल. सांत्वना करणारा आहे मी आणि हो, त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? त्याच्यावर. त्याच्यावर. मग ते म्हणजे मग परस्मैपदी. इष्यामी का? हा हो अच्छा. हा काय कारण म्हणाले? सांत्व इष्टती ना? सांत्वइष्यामी. सांत्वयिष्यामी. ओके. आता आणि त्याला गृहे होईल कोण का गृहम होईल सर? काय अहम तस्य गृहे गत्वा की अहम तस्य गृहम गत्वा? गृहे गृहम का बरं येईल? गृहे म्हणजे हा, मी तेच सांगत होती आतमध्ये पण जाणार ना ऐकलं आपण, नाही. घरात जाऊन त्याच्याशी बोलणार ना आपण, नाही का? गृहात आत प्रवेश करणार ना असं आपण, नाही का? घरावरनं नाही जाणार असं, नाही का? हम्म. हा. तर ते मग आत्मनेपद असेल, म्हणजे जेव्हा आत्मनेपद वापरू तेव्हा ऍक्च्युली ते वाक्याचा अर्थ कसा व्हायला पाहिजे म्हणजे? आता एक एक मी तुम्हाला ना संस्कृतमध्ये भाषांतर करा याचं हे आपण ठरवूया. हा, ही 10 वाक्य आहेत ना, तो चोरी करणार नाही. हा, आता चोरी करण्याचा लाभ हा त्याला मिळेल की दुसऱ्याला मिळेल? त्यालाच मिळेल, बरोबर? त्यालाच मिळेल. हा, त्यामुळे इथं तो म्हणजे सहा न हा चोरइष्य असंच होईल. हम्म. नाही, स्नेत इष्यसे. हा म्हणजे स्तेन सॉरी. हा ते स्तेन इष्यसे. हा, तर ते पण म्हणजे तो त्याचा लाभ त्यालाच मिळते. आता त्याला कोण शांत करेल? इथं बघा, जो कोणी शांत करणारा आहे तर त्याचा लाभ दुसऱ्याला मिळतोय. सांत्वन आणि शांत करेल हे दोन्ही एकाच पॅटर्नचे शब्द आहेत, बरोबर? की जिथं शांत करणारा आणि सांत्वना करणारा परिणाम जो आहे तो दुसऱ्यावर होतोय, तेव्हा इथं दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात परस्मैपदी रूप यायला पाहिजे. हम्म. चौथं, दुसरे आणि तिसरे. हा हा सर, तर इथे तो तस्मै कळला येईल नाही. ना शालामध्ये? तस्मै कहा सांत्वयिष्यते? नाही, तर मला परस्मैपद कळलेलं म्हणा. नाही ते. मला सांगाल का पुन्हा परत की परस्मैपदी कसं आहे? ओके. आपण काय म्हटलं? परस्मैपदी म्हणजे ज्या क्रियेचा परिणाम दुसऱ्यावर होतो, परिणाम किंवा लाभ, फळ, हा, हे दुसऱ्याला म्हणजे इतरांना मिळतं, त्याला परस्मै म्हणतात. आणि ज्या क्रियेचा लाभ किंवा परिणाम त्या कर्त्यावरती होतो, दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा कर्त्यावर आणि कर्त्याशिवाय असं म्हणूया आपण, कर्त्याला होतो लाभ, तर तेव्हा आत्मनेपदी. आता इथं शांत करणारा आहे तो कर्ता. पण शांत करण्याचा म्हणजे तो शांत करेल, पण शांत होणारा कोण आहे? दुसरा आहे कोणीतरी, बरोबर? जसं एखादा माणूस खूप चिडलेला आहे आणि मी त्याला शांत करतोय, हा, तर मी शांत करतोय म्हणजे करता मी आहे, पण त्याचा लाभ परिणाम कोणावर होणार आहे शांत होण्याचा? दुसऱ्या त्या व्यक्तीवर ना. व्यक्तीवर. हा, म्हणून तिथं परस्मैपदी. अहम अहम हा रामम शांतयिष्यामी असं होईल. तर मग इथे त्याला तम येणार ना? तम हो, कह ते ठीक शांतयिष्यति. आहे. रामम म्हणा, तम म्हणा, काही म्हणा. हा, ते पण सर, मी मिथुनाचं ते आहे. तस्मै म्हटलं तर बरं चुकीचं ठरतं का मग? तस्मै कहा सांत्वयिष्यति. पण सर, शांत होण्याची म्हणजे तो जो रागावलेला माणूस आहे तो शांत झाला ना, म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला ना तो. पण हो, कोणी केला? उन्नती इथं केला एक त्यांनी लक्षात घे. ना. उन्नती करता कोण आहे इथं? इथं ना त्याला कोण शांत करेल, तर आता कोण हा करता आहे, बरोबर, या वाक्यात. आणि तो किंवा त्याला, तो हे म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते आहे, हा, तो कर्म आहे. म्हणजे कर्म म्हणजे त्याच्यावरती क्रिया होते, बरोबर?
त्यामुळे तम तम रामम मालाम वगैरे वगैरे, नाही का? ज्या व्यक्तीला आपण शांत करणार आहोत ती द्वितीयच जाईल. आणि जो शांत करणारा आहे इथं आता तो नाहीये, त्यामुळे तो कोण, कोण म्हणजे कहा, कहा असं होईल, नाही का? हेच तिसऱ्या वाक्यात अजून स्पष्ट होईल. मी त्याच्या घरी जाऊन, अहम तस्य गृहे गत्वा तम परत सांत्वयिष्यामि. कारण का, की सांत्वन केल्यावर मी माझं काम करून मोकळा होईल, पण त्याचा परिणाम तो त्याचं दुःख हलकं होईल ना, नाही का? बरोबर. हा. आता आता इथे चौथ्या पुढचं वाक्यात वाक्य. तो आपली शक्ती वाढवितो, तर तो आपली स्वतःची. तर आता या शक्ती वाढवण्याचा परिणाम त्याच्यावरतीच होणार आहे, त्याचीच शक्ती वाढणार आहे. करतोय व्यायामही तोच करतोय. आणि शक्तीचा, त्या व्यायामाचा लाभही त्यालाच मिळणार आहे, शक्ती वाढवण्याचा, नाही का? मग त्यामुळे इथं आत्मनेपदी संयुक्तिक आहे. आणि सर आम्हाला हा प्रश्न पण पडला होता की असं जेव्हा येतं आपलं आपणासाठी वगैरे असं, तर मग त्यावेळेला नेमकं काय वापरायचं? आम्ही इथे स्वबलम किंवा स्वशक्तीम, सहा स्वशक्तीम वर्धयते किंवा सहा स्वच स्वबलम म्हणायचं ना. अगदी अगदी. स्वच मी परवा म्हणायचं. तुम्हाला नाही, मी मला वाटतं काल त्या यांच्या प्रवेशवाल्यांना तेच सांगतो की असं जेव्हा असतं तेव्हा स्व स्व म्हणायचं ना, नाही का? आपली. आपली भांडी आपण असं आलं होतं, मग तिथे काय येईल? गांधीजींनी आपली पुढे आहे भांडी वाक्य, पुढे आहे. थांब सर, घेत आहेत नाही नाही, लाईनीत. इथे आता आपण हा शब्द आहे ना, गांधीजी. हा मराठीत हा. कन्फ्युजिंग आहे. आपण आपली, ऍक्च्युअली तो स्वतःची शक्ती वाढवतो हे जास्त वाक्य बरोबर आहे. बरोबर, त्याची स्वतःची. आपली म्हणजे काय, तो काय आपली शक्ती म्हणजे आपली वाढवणार आहे का? नाही, नाही का? तो त्याचीच नाही, वाढवतोय. या वाक्यात सॉरी तो आपली शक्ती वाढवतोय वाक्य खरं पाहिजे. तो त्याची शक्ती वाढवतो हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने म्हणणं असं बरोबर आहे, नाही का? तो त्याची शक्ती वाढवतो, पण तो आपली म्हणजे आपण त्याची या अर्थाने आपण आपली म्हणतोय, नाही का? इथे असं मग नाही की त्याच्यानंतरचं वाक्य आहे ते तसंच आहे, आपली शक्ती कोण वाढवणार नाही. हो. पण सर चौथ्याचं उत्तर काय होईल? वर्धयते. इथं देवी, आपला फोकस उत्तर काय होईल याच्यावर नाहीये. फोकस इथं आहे की परस्मैपदी रूप वापरायचं की आत्मनेपदी रूप वापरायचं, कारण ही सगळी धातू हे उभयपदी आहेत. नाही, पण आता आपली शक्तीला कसं म्हणायचं, असं माझा हा प्रश्न आहे. मी सांगितलं ना, स्वशक्तीम. ओके. स्वबलम काही. पाचव्यामध्ये पण स्वशक्तीमच यायला पाहिजे, स्वतःची शक्ती. आणि मग इथे वर्धयिष्यति असं येईल ना? अहो नाही येणार. ते म्हणजे वर्धइष्ये होईल ना. म्हणजे सॉरी, तो नाही सॉरी, इथं उत्तम उत्तम आपला प्रथम पुरुषच आहे, बरोबर. वर्धयिष्यते, पण आत्मनेपदी पाहिजे. आत्मनेपदी. वर्धइष्यते असं पाहिजे. वर्धतेच्या ऐवजी वर्धइष्यते असं. बरोबर. नंतर तू स्वतःला का नाही सजवत. आता इथं तू म्हणजे त्वम, आता सजवण्याचा परिणाम काय असतो? चांगला दिसतो, नाही का? शोभून दिसतो कोणीतरी. त्यामुळे परिणाम जो आहे तो तू सजवलं तर तुझ्यावरतीच होणार आहे, नाही का? त्यामुळे इथं परत 4, 5, 6 हे आत्मनेपदी व्हायला पाहिजे. 1, 2, 3, 1 नाही 2 आणि 3 हे परस्मैपदी व्हायला पाहिजे. नंतर मी गायी पाळेल, इथं मला वाटतं असं काही, म्हणजे मी पाळतो तर असं म्हणू शकतो की त्याच्यावर माझा परिणाम, म्हणजे माझ्यावर परिणाम होईल, पण ते जरा, म्हणजे इथे ऍक्च्युअली दोन्ही रूप चालू शकतात 7व्या वाक्यात. म्हणजे पालइष्ये किंवा पालइष्यामि दोन्ही चालेल. कारण तर 6व्या वाक्यात स्वतःला ते आम्ही स्वयं घेतलंय. त्वम स्वयं किमर्थम न भूषयसे, असं बरोबर होईल का 6वं वाक्य?
हो तू चालेल ना स्वतःला स्वयं. हा स्वयं. हम्म, हो. हम्म, हम्म. नंतर आठवं भांडी कोण घासतो. इथं भांडी घासण्याचा तर परत इथं करता आला कहा. हम्म, हो नाही का. आता तो हो घासतो, पण असं समजा आता हम्म, भांडी कोण घासतो म्हणजे बरीच भांडी पडलेली आहेत बऱ्याच जणांची, आणि कोण घासतो हम्म, असं विचारलेलं आहे. हम्म, त्यामुळे त्याचा परिणाम हम्म. आहे तो सगळ्यांना होणार आहे, ग्रुपला. त्यामुळे इथं परत परस्मैपद येईल. आता इथे म्हणजे परत कन्फ्युजनच झालंय मला. तर परिणाम याचा म्हणजे आता परिणामाचा अर्थ काय असतो ह्या वाक्यामध्ये? आता परिणाम म्हणजे इथे का भांडी घासण्याचा सांगतो. परिणाम काय असू आता शकतो? सांग त्याला आता आता स्वतःलाच भांडी घासायला लागणार आहेत ना सर, ऐक मग ना इथे ऐक मार्जयती कसं येईल? एक मिनिट. हे तुमचं ना 9वं वाक्य जे आहे ना त्यात क्लिअर होईल. गांधीजी आपली भांडी स्वतः स्वच्छ करीत. इथं हे डेफिनेटली आत्मनेपदीचं रूप आहे, नाही का. पण इथे आता हे भूतकाळ आहे ना. नाही नाही, ते असू दे. आपलं डिस्कशन चाललंय परस्मैपदी की आत्मनेपदी. भूतकाळ दोन्ही त्याच्यात तुम्ही करू सर शकता मी ना. एक बोलू का? परस्मै हा, भांडी कोण घासतो या वाक्याचं उत्तर कोणी पण असू शकतं ना. म्हणजे जी तिथे उपस्थित मंडळी आहेत त्यापैकी कोणी पण असू शकतं, त्यामुळे ते परस्मैपदी येईल. त्याला डेफिनेट उत्तर नाहीये. नाही नाही नाही, एक ते झालं स्वाती. आणि दुसरं, जो घासतो तो फक्त त्याची हा, स्वतःचीच घासणार आहे का? नाही, तो नाही सगळी नाही, भांडी सगळ्यांची. घासणार. हा, करेक्ट म्हणून ते करेक्ट. जसं आपण भाताचं परत उदाहरण नाहीये. दिलं ना, की राम हो सगळ्यांकरता हो. भात शिजवतोय, तसं जो कोणी भांडी हम्म, घासणार आहे तो सगळ्यांची भांडी घासणार आहे. म्हणून तिथे बरोबर. परस्मैपदी. आणि सो ओके. बेसिकली आपण त्याच्या कोणाकडे अगोदर जेवायला गेलो की आपलं ताट घासून ठेवतो, तर आपण आपलं ताट घासतो तर ते आत्मनेपदी झालं, पण आपण भांडी बघ सगळ्यांची घासली दुसऱ्यांचं पण की ते परस्मैपदी. बरोबर. हे हे आता 9व्या वाक्यात अजून क्लिअर होईल. गांधीजी आपली भांडी स्वतः स्वच्छ करीत. भूतकाळ जाऊ द्या, काळाचं महत्व नाही. ते आपल्याला काय समजून घ्यायचंय की 8व्यामध्ये घासण्याचं हे परस्मै पदात जाईल. 9व्या वाक्यात मात्र गांधीजी आपली भांडी स्वतःचं भांड, गांधीजी सगळ्यांची भांडी घासत नव्हते, ते स्वतःची भांडी स्वतः स्वच्छ करायचे. त्यामुळे इथं ही अगदी क्लिअर कट आत्मनेपदीची केस आहे. बरोबर. आता तर 10वं त्याचं वाक्य. उत्तर हा, गांधी स्वपानांनी स्वतः म्हणजे आपली भांडी स्वतः या 3 शब्दांसाठी कसं येईल? म्हणजे स्वतःची. स्वपात्राणी ते आम्हाला स्वयं थोडं कन्फ्युजन अमार्जनीय. होतं. आम्ही जेव्हा सोडवत होतो तेव्हा आम्हाला तिथे थोडं कन्फ्युजन होतं. नाही, ते कन्फ्युजन कशाचं होतं, म्हणजे स्वतः म्हणायचं ते कन्फ्युजन आहे की आत्मनेपदी की परस्मैपदी ते तिन्ही कन्फ्युजन. ती हा, वाक्यरचना कशी ते करायची होतं. संस्कृत? वाक्यरचना कशी येईल ते आम्हाला कन्फ्युजन होतं. बरं, तर तुम्ही तसं. आत्मनेपदी आहे ते कळलं, पण ते आपली भांडी स्वतः या 3 शब्दांचं ट्रान्सलेशन काय होतं? हा, तर जसं आपली भांडी म्हणजे स्वपात्राणी होईल, बरोबर. हम्म, आणि हम्म. स्वयं म्हटलं की स्वतः. स्वतः झालं. स्वपात्राणी स्वयं. स्वपात्राणी स्वयं. काय तुम्ही हे काय वापरला शब्द? अमार्जयत. मार्जन. मार्जन. हा हा, मग तर अमार्जन. स्वपात्र. हा, तर मार्जयिष्यते किंवा मार्जयती वगैरे असं म्हणजे. नाही 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 सर, ते भूतकाळ आहे ना. भूतकाळ हा, म्हणून अमार्जयत असं आम्ही केलं होतं, बरोबर आहे का? मार्जयत. हा हा. बरोबर आहे. नाही नाही, पण हे अमार्जयत हे तुम्ही, हे हे तर आत्मनेपदी आहे. परस्मैपदी रूप झालं ते. आत्मनेपदी नाही, रूप ते नाही काय? सर, आत्मनेपदी आहे. अमार्जयत तो हलंत असेल तर ते हे आहे, ते परस्मैपदी परस्मै होतं आणि हे आहे. पूर्ण त आणि आहे, तो त्यामुळे हे तो आला आत्मनेपदी. तर तो आत्मनेपदी आहे. ओके ओके, हा ठीक कालच आहे. आम्ही ती रूपं बघितली सगळी म्हणून. आणि दुसरं 10वं, तो त्याला सोडेल. आता समजा तो म्हणजे आपण समजू राजा, त्याला म्हणजे म्हणून असं समजू चोराला, राजा चोराला सोडेल. हा, हे वाक्य जरा परस्मैपदी. समजण्यासाठी. आता बघा, राजा सोडणार आहे. कोणाला सोडणार आहे? चोराला.
तर तो सोडण्याचा परिणाम राजा तर आपल्या कामात दंग होऊन जाईल. राजाला काही फरक पडणार आहे का त्याला सोडल्याने 15 मिनिटांनी? काही नाही. पण मुक्ततेचा आनंद कोण घेणार आहे? चोर. चोर किंवा जो बंधक आहे तो. बरोबर. त्यामुळे इथं परत सोडेल तर मुंच धातू आहे ना, मला वाटतं. तर मुंचतीच हो. होईल. हा, म्हणजे म्हणजे वर्तमान भविष्य काळ. काळ. हा, भविष्य काळात हो, तर ते भविष्य काळात जाईल, पण इथं परस्मैपदी जाईल. आता हेच परस्मैपदी ना? हा, आता ऐका. तर आता इथं ये ना, संस्कृत वाक्याने मराठीत भाषण तर करा. तर याच्यात मला असं वाटतं की बरीच वाक्य जी आहेत ना, ती ऍक्च्युअली आत्मनेपदीच्या लायकीची आहेत, पण यांनी परस्मैपदी टाकलेली आहेत. हा म्हणून तर गोंधळ होतो सगळा. हा तर हा, आता जसं ते ती काही मॉडेल आन्सर्स नाही आहेत. आता उदाहरणार्थ सा नारी भूषणाने धारयती. तर ते आभूषण धारण करते. आता इथं धारयती माझ्या दृष्टीने म्हणजे चुकीचं आहे. अगदी तुम्ही फिलॉसॉफिकली विचार जर केला, फिलॉसॉफिकली, तर दागिने ज्यांनी घातलेले आहेत त्याला ते कधीच दिसत नसतात. ते दुसऱ्यांना दिसतात, नाही का? तर त्या दृष्टीने ती भूषण धारण करते. त्यामुळे इथं परस्मैपदी एखाद्या वेळेस ठीक होईल, कारण ती धारण म्हणजे केल्याने आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढायचा का? आता ती स्वतः उदाहरणार्थ पण सुंदर दिसते ना. आरशात बघितलं की ती स्वतःला पण सुंदर दिसते नाही, ना. पण पण आता जसं एखाद्या नाटकामध्ये एखादं पात्र वेशभूषा करत असेल, हा, नाटकामधलं नट, तर तो कोणासाठी करतोय, त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होतोय. असं पण मान्य आता आहे सर हे सर, पण खूप डाऊटची स्वतःसाठी आहे पण ना. करू शकतो ना आपण. आता ती आता मी धारण करते तर मला फील चांगलं होतं ना, अरे वा मी चांगली दिसते म्हणून. मग त्याचा बरोबर. परिणाम माझ्यावर होतो मी धारण बरं, केल्यामुळे. ठीक आहे. त्यामुळे हे दोन्ही होऊ शकतं. आता दुसरं वाक्य इथं पारइष्यती माझ्या दृष्टीने पूर्ण करणार, त्यामुळे तो मोकळा होणार. त्यामुळे हे रसमयीपदी नको, हे आत्मनेपदी दुसरं वाक्य. दिलीपजी, तिसरं वाक्य कहा अस्मान इथं. नाही, मी तो जो विनोद केला तो जास्त लाभ कोणाला होतो त्या दृष्टीने केला होता. तेच बरोबर वेळेवर आला तुम्ही एकदम. म्हणजे हे वाक्य यायला तुम्ही बोलायला एकच वेळ झाली. तुम्ही आता आलात. मी गेले 5 मिनिटं अच्छा आहे, 5-10 मिनिटं. तो विनोद जो आहे तो परफेक्टली लागू आहे. हो ना, म्हणजे बाकीचे नाराज होईल नाहीत बघा. तुम्ही घरी सांगितलं काय? म्हणजे काय, बायकोला पहिल्यांदा सांगितलं ना. नाही, ती पण खूप हसली. हा, गमतीशीरच सगळं. नाही हो तर ना, हो. दोषातही म्हणतात मग आम्ही जसा लागेल तसा अर्थ काढायचा का, ते पण एक आहे ना. म्हणजे आणि काल तसं आपल्याला खरंच आहे ना, हे व्यक्ती सापेक्ष आहे हो. हा, म्हणजे काय नेमकं आहे ते मला असं वाटतं, हे जे असतं ते शेवटी इंटरप्रिटेशन करण्यावर आहे. हो आता ना, ह्या कोणाला लोकांनी सुद्धा काय वाक्य वाटावं. तयार केली असतील तेव्हा सुद्धा काहीतरी विचार करूनच केले असतील ना. हो ना, आणि असणं आणि वाटणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा, चालेल, ठीक आहे. मी आपला विनोद करायचा म्हणून केला होता बरं का. ओके ओके. पीडयती. हा, आता इथं का म्हणजे कोण आम्हाला असे म्हणजे पीडा देतोय किंवा त्रास देतोय. तर तर इथं मात्र जो कोण करताय तो कहा आहे आणि त्रास आम्हाला होतोय, त्यामुळे इथे पीडयती बरोबर आहे. पशुपक्षिणा स्वशावकान पोषयंती, हे अगदी बरोबर आहे. कारण ते त्यांना पोषण करतात, म्हणजे फळ जे पोषण करणाऱ्या पिल्लं ते पुष्ट होतात, पण पोषण करणारे जे असतात ते करतायत ते असं. म्हणजे शावक पुष्ट होतात, त्यांना पुष्ट कोण करतं तर पशुपक्षिणा. सहा धनिका हा सज्जनान पूजयती. इथं पूजयती पण बरोबर आहे, कारण पूजेचा
पूजा सत्कार या स्व अर्थाने जर म्हटलं स्वशा तर तो स्वशावकां होणार. स्वशावक म्हणजे काय? को- स्वतःची मुलं किंवा पिल्लं पिल्ल पशु ओ पक्षी स्वतःची स्वतःच्या पिल्लं. पिल्लांना पोषण करतात, धष्टपुष्ट करतात. हा बरोबर आहे. हो, आपले पालक जसं आपल्याला धष्टपुष्ट हा करतात. तसं खा कसं खात नाही, खा गपचूप. अहो खूप धपाटे खाल्लेत. कोण आनंदित होणार तर सज्जन, नाही का, पूजा केल्याने. त्यामुळे हे वाक्य 5वं बरोबर आहे. कृषकाः पशून पालयन्ति, हे पण बरोबर आहे, कारण पशूंना पाळून शेतकऱ्यांना त्याचा परिणाम किंवा फळ शेतकरी प्राप्त करतात. कृष्णः धेनुः गोष्ठे बंधयति. आता कृष्ण गाईला गोठ्यात बांधतो. तर इथं सुद्धा हे पण बरोबर आहे. परस्मैपदी बरोबर आहे. बांधणारा आहे कृष्ण, परस्मैपदी आहे, साधं आहे, म्हणजे क्रिया आहे फक्त ती. हो. त्यामुळे परिणाम दुसऱ्यावर होत आहे. 8वं, प्रधानमंत्रिणः स्वागतार्थम जनाः मार्गम. हे आपल्याला काल आढळलं होतं ना प्रधानमंत्र्यांचं. तर ते काल आपण जे कोणतरी म्हणलं प्रधानमंत्र्याला बेनिफिट होतो तेच सांगितले. हा. भूषयन्ते. तर इथं जे मी पहिल्या वाक्यात जे म्हटलं होतं ना, तसं की इथं आत्मनेपदी का घेतलंय, की प्रधानमंत्री जेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोक मार्ग भूषवितात. आता इथं जेव्हा मार्ग भूषित होतात आणि प्रधानमंत्री जेव्हा रस्त्याने जातील तेव्हा ते आनंदी होतील. बरोबर आहे. त्या अर्थाने इथे आत्मनेपदी घेतलेलं आहे. 9वं, साधवः सन्मार्गम मार्गयन्ति. तर साधवा म्हणजे सज्जन लोक म्हणजे दिलीपजी, इतरांना हा. सन्मार्ग. इथे हे जे वाक्य आहे, प्रधानमंत्रिणः स्वागतार्थम जनाः मार्गम भूषयन्ते. जनाः हा कर्ता आहे. हो, जमा करतात. हम्म? प्रधानमंत्री आणि म्हणजे प्रधानमंत्रीच्या षष्टी आहे. बरं, मंत्रीन नकारांत शब्द येतो. हो आणि त्याचं षष्ठी आहे ते. हो. च्या स्वागतासाठी म्हणजे लोक स्वागतासाठी करतात. तर यामध्ये परिणाम हा त्या लोकांवर पण होतोय, स्वतःवर कर्त्यावर पण होतोय आणि कर्मावरही होतोय. म्हणून आपण काल विचार केला होता की हे भूषयंती व्हायला पाहिजे. नाही, पण जर दोघांवर परिणाम होणार असेल तर हो ना, मग ते आत्मनेपदी नाही होणार म्हणून ना मग ते आत्मनेपदी घेतलंय, कारण की त्याच्यात करता आला म्हणून. हा. सरांचं काय म्हणणं आहे की प्रधानमंत्री आनंदी होतील म्हणून आत्मनेपदी. आता खरं म्हणजे मागचं वरचं जर लॉजिक घेतलं तर लोकांनी काम केलं, भूषण केलं, मार्ग सुचवला आणि आनंद प्रधानमंत्रीला झाला. म्हणजे परिणाम प्रधानमंत्रीवरती, ऍक्शन जनाची आहे. तर हे हो, ऍक्च्युली हे व्हायला पाहिजे. नाही, मग मी म्हणेन की मग भूषयंती पाहिजे. हा, भूषयंती पाहिजे. पण सरांनी असं घेतलं की ते प्रधानमंत्रीला आनंद होईल म्हणून भूषयंती बरोबर आहे. नाही, सरांच्या म्हणण्यानुसार जनाहांना पण आनंद होणार आहे यामध्ये. नाही बघा, म्हणून जना त्यांनी हा बहुवचन आहे ना, जना हा. नाही वचनाचं नाही बरोबर. म्हटलं. यात कसं हे आत्मनेपदी का परस्मैपदी कसं ठरतं की ह्याचा बेनिफिट कोणाला मिळणार आहे, हु इज गेटिंग बेनिफिट. बरं, मग आपण आता प्रधानमंत्री विल बी ठीक आहे. हॅपी. ठीक आहे. येस. डेकोरेट केलेलं आहे, तर डेकोरेट परिणाम किंवा जे केलेलं आहे त्याचा लाभ हा हा. त्या लोकांना पण होणार आहे आणि येणारा जो मंत्री आहे त्यालाही होणार आहे. पण यांनी सरांचं असं नाही म्हटलं नाही. आहे. तर मग कारण भूषयंते पूजेचा बरोबर होईल. हा, भूषण बरोबर आहे. सत्कार तेच म्हटलं. या पण अर्थाने जर पण म्हटलं जर तर तो आता म्हणजे कोण मी जर का एखादा मार्ग स्वच्छ केला, पण त्या मार्गावरून मी समजा जाणारच नाहीये, मोदीच फक्त चालणार आहेत, त्यावेळेला फक्त मोदी आनंदी होतील मग. हा, मग मोदी आनंद होणार. हा, मग मी तसा अर्थ म्हणणार काय होतो. की हा मग त्यावेळेला मी परस्मैपदी म्हणेन. हा, नाही तर त्यावेळेला मग आत्मनेपदी. फक्त प्रधानमंत्रीला नाही हो. आनंद होणार असेल तर जे बरोबर आहे जे आहे ते. नाही हो, असं कसं म्हणताय? जर प्रधानमंत्री बघा. एकटे आनंदी होणार असतील तर भूषयंते. आता सरांनी काय म्हटलं मी लावतो पाय. म्हणजे कोण नाही आनंदित दिलीपजी, आपण सर काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता आपण पहिल्यांदा आपल्याला काय म्हणजे वाटतंय आपल्याला ते आपल्या बघू. हिशोबाने घेतला पण मग लोक पण आनंदी होतात आणि प्रधानमंत्री पण आनंदी होतात.
हा, आणि जर का दोघही आनंदी होत असतील म्हणून मग त्याला आपण भूषयंती. आत्मनेपदी करू. नाही. ते येणार. मग आत्माने कसं काय आला? मग ते परस्मैपदी. नाही, कारण की त्याच्यात आपण स्वतः आलो ना, करता आला ना त्याच्यात. आपण पण आलो आणि प्रधानमंत्री पण आले ना. असू देत ना, दुसरे येतील किंवा जसं नाही येतील, पण नाही, आपल्याला जसं आनंद जसं होतोय ना. जसं पचती असतं, तर स्वतः स्वतः केला, सगळ्यांकरता केला, म्हणजे तो मग स्वतः आता पण वाढती खातोच की तो. नाही, पण नाही असं नाही. आचारी बऱ्याच वेळेला खात पण नाही त्यांना. ओके. मग असं जरी म्हटलं आपण, तर ह्या ठिकाणी जना आणि लोकांनी ते घुसवला, सुंदर केला आणि आनंद प्रधानमंत्री झाला. हा, मग ते आपण हे परस्मैपदी व्हायला लोकांना पाहिजे. झाला असं गृहीत धरतो. नाही हो, लोकांना आनंद नाही, करता इथे जना हा आहे पण प्रथमेतला. बरोबर आहे ना, करता एक जण आहे आणि बेनिफिट होणारा दुसरा आहे. म्हणजे परस्मैपदी झालं मग. परस्मैपदी झाला. म्हणजे मग भूषयंती पाहिजे. भूषयंते नसून हा. भूषयंती हा, पाहिजे. असं आपलं काल म्हणणं होतं. करेक्ट, आणि ते बरोबर आहे असं मला वाटतं. हा, असं मला अजूनही वाटतं. उभयपदी होईल का? उभयपदी होईल का हे वाक्य? नाही ताई, उभयपदी नाही होऊ शकणार, कारण की जनरली आपण एखाद्या खास व्यक्तीसाठी काहीतरी करतो ना, तेव्हा ते आपण उपभोगायचं नसतं. हा. म्हणजे एखादं सिंहासन मी तयार केलं आणि सांगितलं की इथे मोदी विराजमान होतील, हम्म. तर मी ते जे बरोबर. सिंहासन सुशोभित करतो त्याचा फायदा फक्त मोदींना होणार असतो. हम्म. कारण की तिथे मी बसणं अपेक्षित नाहीये, बरोबर. हो, बरोबर बरोबर. मग ते परस्मैपदीत जायला पाहिजे. हम्म. बघा, ठीक म्हणजे आहे, मग तुम्हाला सरांना विचारू आपण हे आठवं वाक्य. हा, हा, म्हणजे ठीक आहे. पुढे जाऊ आपण. थोडं राहिलं. नाही का पूजा. हो, अगदी थोडं राहिले. त्यामुळे हे वाक्य साधव. पाचवं बरोबर आहे. कृषकाः पशून पालयन्ति, हे पण बरोबर आहे, कारण पशूंना पाळून शेतकऱ्यांना त्याचा परिणाम किंवा फळ शेतकरी प्राप्त करतात. कृष्णः धेनुः गोष्ठे बंधयति. आता कृष्ण गाईला गोठ्यात बांधतो. बांधतो. तर नाही, याच्यात फायदा तोटा काही नाही, नुसतं स्टेटमेंट आहे. बांधणारा आहे कृष्ण, बांधली जाते धेनू, त्यामुळे परिणाम दुसऱ्यावर होत आहे. आठवं, प्रधानमंत्रिणः स्वागतार्थम जनाः मार्गम भूषयन्ते. तर इथं जे मी पहिल्या वाक्यात जे म्हटलं होतं ना, तसं की इथं आत्मनेपदी का घेतलंय, की प्रधानमंत्री जेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोक मार्ग भूषवितात. आता इथं जेव्हा मार्ग भूषित होतात आणि प्रधानमंत्री जेव्हा रस्त्याने जातील तेव्हा ते आनंदी होतील, बरोबर आहे. त्या अर्थाने इथे आत्मनेपदी घेतलेलं आहे. 9, साधवः सन्मार्गम मार्गयन्ति. तर साधव म्हणजे सज्जन लोक इतरांना सन्मार्ग दाखवतात, बरोबर. तर त्याचा परिणाम सन्मार्ग ज्याला दाखवला त्याच्यावरती होतो. साधू तर सन्मार्गात असतातच, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे परस्मैपदी बरोबर आहे. आगतान कष्टान धीराः मर्शयन्ति. तर इथं मात्र मला असं वाटतं की हे आत्मनेपदी हवं आहे, हवं वाक्य. कारण त्या कष्ट सहन करतात, नाही का, आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्यावरती होतो, नाही का. म्हणजे जे सहन करतात त्यांच्यावरतीच होतो ना, जे धीर लोक सहन करतात. त्यामुळे 10वं वाक्य माझ्या दृष्टीने थोडं आत्मनेपदी रूप पाहिजे याचं. आणि तुम्ही म्हटलं तसं पहिलं वाक्य सुद्धा तुम्ही जसा विचार केला त्यानुसार ते आत्मनेपदीत जाईल. दिलीपजी, सर आणि इथे ना तिसरंही आणि 9व्या दुसरंही वाक्यामध्ये काय? हा, इथं 10वं जरा वाक्य मी बघतो. धीराः मर्शयन्ति आगतान कष्टान. आगतान कष्टान म्हणजे आलेले कष्ट. ठीक आहे, म्हणजे हे कर्म झालं. धीराः म्हणजे धीर पुरुष, म्हणजे धैर्यवान लोक.
बरोबर? येस हा हा म्हणजे हा करताय अनेक वचनी करताय. राईट प्रथमा बहुवचन. हा आता आलेले कष्ट मर्ष म्हणजे काय ते मर्षयंती सहन काय करणे धातू? सहन करणे अच्छा, सहन करणे. सहन करणे. सहन- ओके. हा. हा मग खरं बघायला गेलं ना तर आलेले कष्ट सहन करण्याचा परिणाम हा कर्त्यावरच होतो. हो मग ते इथे मर्षयंते पाहिजे ना खरं? बरोबर आहे. हा ते सर म्हणत होते की इकडे सर- मर्षांत ते पाहिजे हा सरांनी ते सांगितलं की हा. सरांनी आपण- ते सांगितलं होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. चला म्हणजे हम्म. शिष्याला गुरुप्रमाणे कळलं थोडक्यात. तुला पहिलं दुसरं आपण म्हटलं होतं, पहिलं दुसरं आणि 10वं हे जे 3 वाक्य आहेत, तर ही आत्मनेपदीत व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे. बरोबर? हम्म. अशा रीतीने चैट जीपीटी सीखना है अशा रीतीने अच्छा संपलेला आहे. बिलकुल संपला. हा. ओके हा ठीक आहे. मग आता आपण इथे क्लोज करायचं का काय आणि 2 आणि मिनिट? उद्या आहे का क्लास उद्या? काय काय करतं उद्या विचारू सरांना. उद्या 1 मे आहे ना. हा हा हा. 1 मे अशी हरकत नाही घ्यायला तर आता उद्या सर असतील तर घेतात का विचारू द्या ना. जर घेणार चालेल. नसतील तर मग आपण काय करायचं बघू मग. ठीक आहे. दिलीपजी. हॅलो हा दिलीपजी. हा मग हा सर 3 दिवस येणार नाहीत म्हणले होते ना? हो ना. मी आता 28 म्हणजे 29 आजचा 3रा दिवस होता का आजचा 2रा दिवस हा होता? 3रा आहे. 28 29 30 म्हणजे उद्या हा, मग अपेक्षित आहे. म्हणजे उद्या अपेक्षित आहे 1 हा. मेच्या दिवशी. हा तर 1 म्हणजे मेला आपण महाराष्ट्र दिन आणि- दिनाच्या दिवशी सर येणार आहेत म्हणजे. हो हो आपण मग ते काम करणं योग्य आहे का विचारू आपण त्यांना. कसोटी असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हो हो चालेल चालेल. ते म्हणतील त्याप्रमाणे करू आपण. सकाळचा क्लास हो, तुम्ही नक्की, कसं करता नक्की. मग आता सरांना बोलून घेता का काय म्हणताय? सकाळचा क्लास मग घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ते? मी माझा सकाळचा क्लास घेणार आहे कारण की सरांनी मला तशी काही सूचना दिली नव्हती. हा नाही ना ठीक आपण आपले क्लासेस घ्यायचेच आहेत ना. आहे. हा ठीक आहे चालेल. ओके. आपल्याला नाही सुट्टी दिलेली त्यांनी. हा ठीक आहे चालेल. ओके हा मग आणि घेऊया. तुमचा किती झालेला आहे? आता 8वा पाठ आमचा जो झाला म्हणजे हा ते, माझा पण 8वा भाग संपत येत नाही. माझे किती शेतकरी 13वी स्लाइड चालू आहे. शेतकरी बाजारात गेले इथपर्यंत नाही आमचं. हट्टे गेले तिथे विकलं क्रय विक्रय झाला इथपर्यंत गेलो आम्ही. नाही मग मी त्याच्या पुढे गेलोय. 25 पैकी माझी 13वी स्लाइड चालू आहे. हा नाही तुम्ही थोडं पुढे आहे मग. हा मी थोडासाच पुढे आहे, पण जास्त हो. नाहीये. 2-3 स्लाईड पुढे. ठीक आहे म्हणजे आपला 8वा संपेल आणि मग पुढच्या आठवड्यात 9वा होईल. हा ते तुला संपायला पाहिजे खरं. म्हणजे पण पुन्हा पुढच्या आठवड्यापर्यंत वेळ कमी आपण आहे आता. सगळ्या विद्यार्थ्यांना सरांच्या हातात सोपून देऊ. हा 9वा पाठ घेऊन मग थांबू पुढचं तुम्ही घ्या आपण. नाही ते सरच घेणार आहेत ना, ठरलंय ना ते उक्ती आणि सुभाषित सरच घेणार. हो येस. पण खूप काय काय सुधारणा आणि चुका येतो तर त्या दुरुस्त करून चुका कसं काय या भरपूर लोकांना आहे. देणार? असं वाटतंय त्या चुका भरपूर आहे. मी पण केले करेक्शन. आता मी करेक्टेड पाठवतो त्यात पण योग्य आहे की नाही माहित नाही. तुम्ही बघू एकदा सांगा मला. काय करायचं. बर कारण काही त्यावेळेचं वाटतं आपण की आपण त्यावेळेला कळलं नाही आपल्याला आपण तसं राहून गेले त्या. हो बरोबर आहे. आपल्या वेळेला माझ्या मते हे सगळे पाठ म्हणजे मी कोणाला दोष देत नाहीये इथे, नाही होतं ना सगळं पण आपलं पण होतं. आपण उन्नतीताईंनी हा भाग घेतला होता का? हा म्हणजे मी त्यांना दोष देत नाही, त्यांच्या हातून त्यांनी चुका राहिल्या असा. पीपीटी त्यांनी केलेली ही. हा कारण की त्यांनी बऱ्याच आपला गोष्टींचं ना ट्रान्सलेशन मला असं वाटतंय की त्यांनी इंग्लिश वाक्यांना धरून केलेली आहेत. हो इंग्लिश म्हणा किंवा काही काही ठिकाणी हिंदी प्रमाण झालंय. त्या म्हणजे मराठीमधले असं- अर्थ वेगळेच आहेत ते. हो ना. मराठी अर्थ आणि संस्कृत ट्रान्सलेशन मॅच होत नाही. म्हणजे द कॉर्न इज ग्रोन इन फील्ड, हे हा, आता असं. कॉर्न म्हणजे मका हो हा आणि आपण मात्र धान्य वापरलं. धान्य म्हणतो त्याला. हा. मग ते मुलं विचारतात